श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द लाखो भक्तांचा अनुभव आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की जेव्हा एखादं संकट मृत्यू बनवून समोर येऊन उभं राहतं तेव्हा स्वामी आपल्याला नक्कीच कसं वाचवतात. आणि ही एक खरी घटना आहे. अशी सत्य घटना आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे नक्की येतील आणि स्वामींवरती विश्वास तुमचा 10 पटीने वाढेल. ही कथा काल्पनिक नाही आहे. एक भक्तानी स्वतः अनुभवलेला हा स्वामींचा चमत्कार आहे. ही गोष्ट आहे सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची. नाव बदलून इथे आम्ही सांगून राहिलोय. ते विनायकराव स्वामींचे परम भक्त होते. रोज नित्य नियमाने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं हा त्यांची शिस्तच होती. म्हणजे रोज झालाच पाहिजे. एकदा कोणत्या कामाने त्यांना बाहेर जायचं होतं, पण माहीत नाही, असं म्हणतात ना की संकट यायच्या आधी स्वामी आपल्याला सचेत करतात. असंच त्यांच्यावर झालं की त्यांची बाहेर निघायची वेळ होती, पण त्यांचं मन काही त्यांचं साथ देत नव्हतं. मनात घडी येत होतं की नाही, आज मला जायला नको आहे, पण काम म्हणतात ना, काम असतं आणि ते जावं लागतं. तर त्या दिवशी असंच झालं. त्यांचं मन नव्हतं लागत. मनामध्ये काही उलटे सीधे विचार येतात ना कधी कधी, तर असे विचार त्यांच्या मनात सुद्धा येत होते. ती रात्रीची वेळ होती आणि पाऊस सुद्धा खूप पडत होता, पण त्यांना कामासाठी जायचंच होतं. अघटित घडणारे हे मनामध्ये घडी येत होतं. शेवटी ते स्वामींचं नाव घेऊन घराच्या बाहेर पडले. रेल्वे स्टेशनवर पोहोचले. गाडी आली आणि त्यांनी आपला प्रवास सुरू केला. पण त्यांना काही कल्पना सुद्धा नव्हती की पुढच्या काही तासात काळ त्यांच्यासमोर उभा येऊन राहणार आहे. हे त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. मध्यरात्रीची वेळ होती. अचानक एक मोठा आवाज आला. इतका जोरदार आवाज होता की ते झोपलेले होते, त्यांची जाग झाली आणि त्यांना कळलं की याचा अपघात होऊन गेलाय. ज्या रेल्वेमध्ये आपण बसलो आहे, डब्बे जे आहे ते एकामेकावर आदळलेले. चारीकडून नुसता ओरडायचा आवाज येत होता आणि सगळ्या दूर नुसता अंधार होता. विनायकराव ज्या डब्यामध्ये होते, तो डब्बा जो होता पूर्णपणे एक तरीकेने चेंदामेंदा झालेला होता. लोखंडी सळ्या होत्या ना, त्यांच्या शरीराच्या अगदी जवळून गेलेल्या होत्या. आता त्यांना हालचाल करणं सुद्धा खूप कठीण झालं होतं. मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होती. अशातच त्यांना अशी काही जाणीव झाली की त्यांच्या छातीवर कोणाचा तरी हात आहे. त्यांना एक हलकासा आवाज ऐकू येत होता, घाबरू नकोस, मी आलोय. अंधारातच त्यांना एक लांब कफनी घातलेली मूर्ती दिसत होती. त्या व्यक्तीने आरामात त्यांना तिथून बाहेर काढलं आणि तिथे बाहेर नेऊन त्यांना एका झाडाखाली नेऊन बसवून दिला. त्यावेळेस ते विनायकराव बेशुद्ध पडून गेले. सकाळी जेव्हा बचाव कार्य करणारे तिथे पोहोचले तेव्हा ते पाहून खूप आश्चर्यचकित झाले की ज्या डब्यामध्ये हा व्यक्ती होता तिथे तर एकही माणूस जिवंत नाहीये. हे अशक्य कसं आहे? तेव्हा ते शुद्धीवर आले आणि त्यांनी त्या कफनीवाल्या माणसाचा शोध घेतला, पण तिथे कोणीच नव्हतं. जेव्हा ते घरी परतले तर तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या देवघरात जे स्वामींचे फोटो आहे त्यांच्याकडे पाहून ते ढसाढसा रडू लागले. कारण त्यांच्या लक्षात आलं की रात्री ज्यांनी त्यांना वाचवलं होतं त्यांच्या हातावर तशाच खुणा होत्या जशा स्वामींच्या मूर्तीवर असतात. म्हणजे माझ्याकरता स्वामी स्वतः धावून आले होते. हे जेव्हा त्यांना कळलं तर त्यांच्या डोळ्यातनं नुसती अश्रुधारा वाहत होती की जेव्हा सुद्धा त्यांनी स्वामींचं नाव घेतलं तेव्हा स्वामी त्यांच्याकरता आले. पण अशा
वेळेस जेव्हा त्यांना मृत्यू समोर दिसत होती, स्वामींनी स्वतः हात पकडून त्यांना बाहेर एक निश्चित जागेवर पोहोचवून दिलं, सुखरूप जागेवर पोहोचवून दिलं. त्यांच्या डोळ्यातली अश्रुधारा थांबतच नव्हती. मग त्यांनी आपल्या परिवारांना सांगितलं की आज काय झालं होतं, मी कसा यातनं वाचून बाहेर आलो. जेव्हा त्यांनी सगळं ऐकलं तर ते सुद्धा स्वामींच्या चरणी बसून त्यांच्या डोळ्यातसुद्धा नुसती अश्रुधारा वाहत होती की स्वामी, आज तुमच्या कारणाने आमच्या घराचं सुख, आनंद व्यवस्थित आहे, हे सगळं तुमच्या कारणाने झालं. आज आम्ही तुमच्या कारणानेच खुश आहोत. तर मित्रांनो, संकट कधी कितीही असू द्या, जर आपली श्रद्धा अडल आहे, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, तर स्वामी कोणत्याही रूपामध्ये संकटामध्ये आपल्याला एकटं सोडत नाही. ते आपल्याला वाचवायला येतात. कोणत्या रूपात येतात हे सांगू नाही शकत. कधी ते माणसाच्या रूपात येतात, तर कधी आपल्या विचारांच्या रूपामध्ये येऊन आपल्याला थांबवतात, तर कधी कोणत्या दुसऱ्या तरीक्याने एक जानवरच्या रूपमध्ये आपण पाहतो की किती वेळा कुत्रे आपल्याला थांबवतात. तेव्हा आपल्याला कळण्यात येत नाही, पण स्वामीसुद्धा त्यांना सांगतात की ह्यांना माझ्या भक्ताला पुढे जाऊ नको देऊ. तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये स्वामी आपल्याला थांबवायचा प्रयत्न करतात आणि ते इशारे आपण समजलो तर नक्कीच आपण संकटातून वाचतो. जर तुम्हाला सुद्धा कोणता असा अनुभव स्वामींचा आला असेल किंवा स्वामींच्या आयुष्यात एखादा चमत्कार केला असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवाल, जेणेकरून कोणाचं तरी तुटलेलं मन पुन्हा उभारी घेईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण की हे लक्षात ठेवा, जेव्हा सगळे हात टेकवून देतात, डॉक्टरसुद्धा हात टेकतो, तेव्हा श्री स्वामी समर्थांचा चमत्कार सुरू होतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.